हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन. तर याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन वेगवेगळे इक्वेशन्स दिलेले असतात आणि त्याच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स असतात ते सुद्धा वेगळे असतात. तर त्याचं डिफरन्शिएशन कसं करायचं आज आपण ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बघा काय दिलेलं आहे, वाय इज फंक्शन ऑफ टी आणि एक्स इज फंक्शन ऑफ अल्सो टी, पण हे जी दिलेलं म्हणजे हे तर काहीतरी वेगळी व्हॅल्यू असावी. तर ह्यांचं आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचं, हे आपलं अल्टिमेट गोल आहे. तर ते कसं करायचं, सगळ्यात पहिल्यांदा y इक्वल्स टू काय दिलेले एफ ऑफ टी. आता ह्याच्या आतमध्ये व्हेरिएबल कोणतं आहे, टी आहे, बरोबर आहे का ना. y टी चा फंक्शन आहे. तर आपल्याला ह्याच्या आतमध्ये आपण कशाने ह्याला डिफरन्शिएट करू शकतो, कोणत्या गोष्टीने डिफरन्शिएट केलं तर आपल्याला सोपं पडणार आहे, टी न. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याला विथ रिस्पेक्ट टू टी ने डिफरन्शिएट करू, कशाला, y ला. मग हे काय होणार, डीवाय बाय डी टी इक्वल्स टू एफ डॅश टी. सिमिलरली एक्स साठी पण तसंच करायचं. एक्स काय दिलेले, जी ऑफ टी. मग एक्स ला आपण सुद्धा कशाने डिफरन्शिएट करणार, टीच्या रिस्पेक्ट मध्ये. तर हे काय येणार, जी डॅश टी. आणि डीवाय बाय डीएक्स काढताना तुम्हाला फक्त या दोघांचा काय घ्यायचा असतो, रेशो. जर जेव्हा तुम्ही या दोघांचा रेशो घेतला की तुम्हाला तुमचं फायनल आन्सर भेटून जाणार. म्हणजेच डीवाय बाय डीएक्स काय असणार, वाय काय दिलाय, वायचं डिफरन्शिएशन काय आलंय, एफ ऑफ टी अपॉन जी डॅश टी. हे आलं तुमचं डीवाय बाय डीएक्स. तर आपण क्वेश्चन बघूया. तर इथे जर क्वेश्चन बघितलं तुम्ही, काय दिलेलं आहे, एक्स इक्वल्स टू ए टी स्क्वेअर. ह्याच्या आतमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, टी आहे. आणि वाय काय दिलेलं आहे, वाय इक्वल्स टू टू ए टी. ह्याच्या आतमध्ये सुद्धा व्हेरिएबल कोणता आहे, टी आहे. तर आता आपण ह्याला डिफरन्शिएट कशाच्या रिस्पेक्ट मध्ये करणार, टीच्या. डी एक्स बाय डी टी आपण पहिल्यांदा ह्याला करू. हे काय होणार, टू पुढे येणार, टू ए आणि टी तसाच राहणार. हे आलं डीएक्स बाय डी टी. आणि हे काय होणार, डी वाय बाय डी टी. टू ए कॉन्स्टंट आहे तसाच राहणार, टी कॅन्सल आउट राहणार. एवढं सोपं. आता ह्या दोघांचा काय घ्यायचं, फक्त आपल्याला रेशो, की तुम्हाला काय भेटणार, डीवाय बाय डी टी, डीवाय बाय डीएक्स. मग डीवाय बाय डीएक्स काय असणार आहे, डीवाय बाय डी टी अपॉन डीएक्स बाय डी टी. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इकडे ऑलरेडी काढलेल्या आहेत. डीवाय बाय डी टी काय, टू ए. आणि डीएक्स बाय डी टी काय, टू ए टी. टू ए ला टू ए कॅन्सल झाला, राहिलं इथं वन अपॉन टी. हे आलं आपलं डीवाय बाय डीएक्स. हा एकदम सोपा प्रश्न होता. याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला नक्की करायचं काय असतं. आता पुढचा क्वेश्चन बघा. इथे जर बघितलं तुम्ही, तर एक्स काय दिलाय, ए कॉस थिटा. आणि वाय काय दिलाय, बी साइन थिटा. बी साइन थिटा. आता ह्याच्या आतमध्ये व्हेरिएबल कोणते, थिटा. तर आपल्याला कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करावं लागेल अगोदर, थिटाच्या. मग त्याच्यानंतर त्यांचा रेशो घ्यावा लागेल. बघा इथे डीएक्स बाय डी थिटा. हे काय होणार, कॉसचं काय होतं, मायनस साइन थिटा. मायनस ए तर कॉन्स्टंट आहे, मायनस साइन थिटा. ठीक आहे. आणि डी डी वाय बाय डी थिटा काय होणार, साइनचं काय असतं डिफरन्शिएशन, कॉस थिटा. बी हा कॉन्स्टंट आहे, हे येणार कॉस थिटा. आपल्याकडे ह्या दोन व्हॅल्यू आल्या. आता आपल्याला काढायचं काय, डी वाय बाय डी एक्स. ह्यांचाच फक्त काय घ्यायचा आता, रेशो घ्यायचा. डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा इक्वल्स टू, आता ह्या दोन व्हॅल्यू माहिती आहे. डी वाय बाय डी थिटा काय, बी कॉस थिटा, बी कॉस थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा काय, मायनस ए साइन थिटा. आपल्याला हे आन्सर आलेले. आता तुम्हाला परीक्षेमध्ये पुढे जाऊन तुम्हाला ह्याची व्हॅल्यू, समजा ऍट क्वेश्चन असा आला, ऍट थिटा इक्वल्स टू पाय बाय फोर. तर तुम्ही फक्त काय करणार, इथं पाय बाय फोर पुट करणार आणि व्हॅल्यू काढणार. इतके सोपे क्वेश्चन्स परीक्षेत डायरेक्टली येत नाहीत, पण जर हे माहित नसतील, जर असले क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतील, तर तुमचा बेस क्लिअर होणार नाही. आता इथे बघा, हा क्वेश्चन चांगला आहे. यांनी काय दिलेलं आहे बघा, एक्स दिलेलं आहे 3 tan t, वाय काय दिलेलं आहे 3 sec t. ह्याच्या आतमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, टी. आणि विचारलं काय, डबल डेरिव्हेटिव्ह विचारले. म्हणजे काय, आपल्याला पॅरामेट्रिक फॉर्म नुसार ह्याच डीवाय बाय डीएक्स काढावं लागेल. आणि पुन्हा जी व्हॅल्यू आपली डीवाय बाय डीएक्स ची, त्याला आणखीन एकदा डेरिव्हेशन डिफरन्शिएट करावं लागेल. मग आपल्याला फायनल आन्सर भेटेल. आणि एंड मध्ये टी ला काय पुट करणार, पाय बाय फोर. तर बघा, सगळ्यात अगोदर काय करणार, एक्स इक्वल्स टू 3 tan t दिलेलं आहे. ह्याला मी कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार, टीच्या. डीएक्स बाय dt. टॅनचं काय येतं, सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजेच 3 sec स्क्वेअर टी. हे आलं.
आता y काय दिलेला आहे, y इक्वल्स टू 3 सेक टी. मग ह्याला पण कशाच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करणार, टीच्या. dy बाय dt इक्वल्स टू 3 तर आहे असं, सेकचं काय येतं, सेक एक्स टॅन एक्स, म्हणजेच सेक टी इंटू टॅन टी येणार, सेक टी इंटू टॅन टी. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. आता ह्याच्यानंतर फक्त ह्यांचा काय घ्यायचा, रेशो घ्यायचा. मग इथं काय येणार, dy बाय dx इक्वल्स टू y वाली टर्मचं डिफरन्शिएशन काय, 3 सेक टी इंटू 3 सेक टी इंटू टॅन टी अपॉन एक्स वाली काय, 3 सेक स्क्वेअर टी, 3 सेक स्क्वेअर टी. आता जर तुम्ही नीट बघितलं, 3 ला 3 काय झाल्या, कॅन्सल झाला. हा सेकला ह्या दोन सेक मधला एक सेक कॅन्सल झाला. वर राहिले काय फक्त आता टॅन टी राहिला, आणि खाली काय राहिलं फक्त सेक टी. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर ह्याला आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं, टॅनला काय आपण लिहितो, साइन टी अपॉन कॉस टी, आणि सेकला काय लिहितो आपण, 1 अपॉन कॉस. बघा, 1 अपॉन कॉस टी. जर तुम्ही नीट बघितलं इथं, हा कॉस पुन्हा वर जाणार, आणि ह्या कॉसला हा कॉस कॅन्सल झाला. मग आपलं डीवाय बाय डीएक्स काय आलं, फक्त साइन टी राहिला, साइन टी. ठीक आहे, कळालं इथपर्यंत. आता ह्याच्यानंतर इथे क्वेश्चन संपतोय का, नाही, आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह करायचं, म्हणजे ह्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करायचं. मग साइनचं काय येतं, कॉस टी येतं. ठीक आहे, पण इथे आतमध्ये व्हेरिएबल कोणता आहे, टी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय लिहावं लागेल, पुन्हा dt बाय dx. ठीक आहे, हे कळालं इथपर्यंत. आपल्याकडे dt बाय dx आहे का, नाहीये, पण आपल्याकडे dx बाय dt आहे, कळतंय. मग मी कॉस टी इंटू 1 अपॉन dx बाय dt असं लिहू शकतो का, लिहू शकतो. आणि dx बाय dt ची व्हॅल्यू आहे 3 सेक स्क्वेअर टी. मग इथे काय लिहिणार, कॉस टी इंटू 1 अपॉन 3 सेक स्क्वेअर टी. ठीक आहे का. आता त्यातनं आपण 1 अपॉन 3 बाहेर काढू, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. 1 अपॉन 3 बाहेर आला, आतमध्ये राहिलं काय बघा, कॉस टी इंटू सेक स्क्वेअर टी, कॉस टी इंटू, पण सेक स्क्वेअरला आपण 1 अपॉन सेक आहे, याचाच अर्थ ते काय, कॉस आहे, म्हणजे कळते का, 1 अपॉन सेक स्क्वेअर टी. हे कशाच्या इक्वल असणार, कॉस स्क्वेअर टीच्या. कॉस आणि सेक रेसिप्रोकल असतात आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे आपण 1 अपॉन सेक स्क्वेअर टीला आपण कॉस स्क्वेअर टी लिहू शकतो. मग इथे काय तयार झालं, 1 अपॉन 3 इंटू कॉस क्यूब. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे काय आपण सिम्प्लिफाय करू शकतो का, आणखीन नाही. तर आता आपल्याला काय पुट करायचंय, टिल पाय बाय 4. कॉस पाय बाय 4 काय असतं, 1 अपॉन रूट 2. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो इथं. मग 1/3 इंटू 1 अपॉन रूट 2 चा, इथे काय क्यूब आहे, तर क्यूब येणार. मग 1/3 इंटू रूट 2 चा क्यूब म्हणजे काय होणार, रूट 2 ला 3 वेळा मल्टिप्लाय करायचं, रूट टू इंटू रूट 2, मग 2 रूट 2 चा काय होणार, 2 होणार तयार. मग हे काय झालं, 1 अपॉन 2 रूट 2. आता त्याचा फायनल आन्सर मी इथे लिहितो सर. त्याचा फायनल आन्सर काय होणार, 1 अपॉन ह्या 3 ने ह्या 2 ला मल्टिप्लाय करा, हे काय आलं 6, हे रूट 2. हे आलं आपलं फायनल आन्सर. क्वेश्चन असे सीईटीला तयार होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेन रूल, चेन रूलचा यूज झालेला आहे. आणि जर तुम्हाला चेन रूल कसा यूज करायचा येत नसेल, तर तुम्ही आय बटनवरती क्लिक करा. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी चेन रूल हा पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल हे लागणारे रूल्स आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा अगोदर, जर तुम्हाला चेन रूल येत नसेल तर. तर तुम्हाला कळाला हा क्वेश्चन कसा करायचा. फायनल आन्सर आला आपलं 1 अपॉन 6 रूट 2. तर आता पुढचा प्रश्न बघा. इथे काय दिलेलं आहे, एक y इक्वल्स टू दिलेले. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. जसा ट्रेडिशनल मेथडने आपण आतापर्यंत सॉल्व्ह करत आलो, म्हणजे कसं, dy बाय dx काढायचं असेल तर आपण काय करत होतो, dy बाय dt अपॉन dx बाय dt. हा क्वेश्चन या पद्धतीने जर सॉल्व्ह केला तरी सॉल्व्ह होणार आहे, पण मी तुम्हाला आपण क्वेश्चन कसा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे दाखवतो इथे. आता बघा, त्यांनी गिवन काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू x³ मायनस 8x प्लस 7 हे दिलेले आहे.
त्याच्यानंतर एक्स इज फंक्शन ऑफ टी, आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की हे जे एक्स आहे ते टीचं फंक्शन. डीवाय बाय डी ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे 2 आणि एक्स काय 3. पण हे कधी, जेव्हा टी ला काय पुट करणार आपण 0 ऍट टी इक्वल टू 0, हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी विचारले काय dx बाय dt कधी टी इक्वल्स टू 0 ला. ठीक आहे. हे बघा सगळ्यात अगोदर काय बघायचं, त्यांनी दिलंय काय ते, ही तर त्यांनी डायरेक्ट ह्या दोन व्हॅल्यू दिल्यात, पण ह्या दोन व्हॅल्यू कधी व्हॅलिड आहेत, फक्त जेव्हा टी 0 असेल. आणि आपल्याला विचारलं काय dx बाय dt आणि ऍट टी इक्वल्स टू 0, म्हणजे आपण ह्या दोन व्हॅल्यूचा यूज करू शकतो. आता बघा मी ह्याला डायरेक्ट डीवाय बाय डीएक्स केलं, म्हणजे एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण मला विचारलंय काय डीएक्स बाय डी टीच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करा. मी डायरेक्ट ह्याला टीच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करतो का, जर मी ह्याला टीच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केला वायला, तर इथं काय तर होणार डीवाय बाय डी ही व्हॅल्यू मला इथं ऑलरेडी गिव्हन, त्याच्यामुळे माझं एलएचएस जी आहे ती ऑलरेडी सॉर्टेड आहे. आता इथे बघा ह्याचं काय होणार, एक्स क्यूबचं काय होणार 3 पुढे आला एक्स स्क्वेअर डीएक्स बाय डी का, कारण की हे टी व्हेरिएबल आहे का नाहीये, हा एक्स आहे इथं, तो टी नसल्यामुळे आपल्याला डीएक्स बाय डी लिहायला लागणार -8 डीएक्स बाय डी आणि हे 7 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा 0 झाला. डीवाय बाय डी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2 इक्वल्स टू, ह्याच्यातनं कॉमन काय निघतंय डीएक्स बाय डी आतमध्ये राहिलं काय 3x स्क्वेअर -8 डीएक्स बाय डी. आता एकच स्टेप राहिली 2 अपॉन मध्ये, हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे ह्या साईडला घेऊन काय आला 3x स्क्वेअर -8 इक्वल्स टू डीएक्स बाय डी. आपल्याला डीएक्स बाय डी ची व्हॅल्यू भेटली, पण आपल्याला कोणत्या कंडिशनला काढायची होती टी इक्वल्स टू 0 ला, म्हणजेच डीएक्स बाय डी ऍट टी इक्वल्स टू 0 काय येणार 2 अपॉन 3x स्क्वेअर -8 हे दिलेले. पण जर तुम्ही इथं बघितलं क्वेश्चन मध्ये टी इक्वल्स टू 0 ला एक्स ची व्हॅल्यू काय 3 आहे, तर मी इथं 3 पुट करू शकतो. मग dx बाय dt ऍट टी इक्वल्स टू 0 काय येणार 2 अपॉन 3 इंटू एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार मी इथं 3 चा स्क्वेअर काय असणार 9 -8 इक्वल्स टू 2 अपॉन 27 -8 इक्वल्स टू हे काय येणार 2 अपॉन 90. ही आली आपली फायनल व्हॅल्यू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर क्वेश्चन कळाले असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.